घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघितलेच आहे की सारंग आणि ऐश्वर्या पैसे मिळविण्यात अयशस्वी झाल्यामुळे सावकाराशी माणसं येऊन सारंगला धमकी देतात की आता उद्या तुझ्या राहत्या घराचा बंगल्याचा निलाव होणार आहे, त्यामुळे उद्या 4पर्यंतच तुझ्याकडे मुदत आहे। तर इकडे सौमित्रला गुलाबने जी गोष्ट सांगितलेली असते त्यावरून त्याचा पक्का निश्चय होतो की घरामध्ये झालेली चोरी ही ऐश्वर्यानेच केलेली आहे। आता ही गोष्ट तो जानकीला फोन करून सांगतो की घरात जी चोरी झालेली होती त्यामागे ऐश्वर्याचा हात आहे। जानकी पूर्णपणे प्लॅनिंग करते आणि ऐश्वर्याला रंगी हात कसं पकडायचं याचा विचार करत ती थेटच तिला डायरेक्ट फोन करून ब्लॅकमेल करते। तू घरात चोरी केलेली आहे याचा माझ्याकडे पुरावा आहे, व्हिडिओ क्लिप आहे, असे ती तिला फोन करून सांगते आणि घाबरलेली ऐश्वर्या लगेचच जानकीला भेटण्यासाठी बाहेर येते। जानकी पाठमोरी उभी असते, तिच्या हातात फोन असतो आणि तिने रेकॉर्डिंग चालू ठेवलेले असते। ही गोष्ट ऐश्वर्याच्या लक्षातच येत नाही आणि ती घाबरलेल्या अवस्थेमध्ये कबुलीत जबाब देते, मीच घरात चोरी केली होती, मीच सर्वांना बेशुद्ध केलेलं होतं आणि चोरी केलेले दागिने कुंडीत लपवलेले होते, ही गोष्ट ती मान्य करते आणि या सर्व गोष्टी मोबाईलमध्ये रेकॉर्ड होतात। जानकी ती क्लिप ऐश्वर्याला दाखवते आणि स्वतःचा चेहरा उघड करते, मग मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते। आता जानकीच्या हातात चांगलाच मोठा पुरावा ऐश्वर्याच्या विरोधात सापडलेला असतो। आता या पुराव्याचा वापर कसा करायचा याचा जानकी विचार करते। सौमित्रला भेटल्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला असे दिसणार आहे की सौमित्र हाती लागलेल्या पुराव्याचं वहिनी तुम्ही काय करणार आहे असा प्रश्न विचारतो। त्यावर जानकी म्हणते की आहे माझ्याकडे एक कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी मला याचा पुरेपूर उपयोग होणार आहे। तेव्हा जानकीच्या डोक्यात हेच असतं की ऐश्वर्याच्या वडिलांकडे जो कडा आहे तो मिळविण्याकरताच ती या पुराव्याचा वापर करणार असते। तर इकडे आई नानांना सांगत असते की जानकी आपल्याला यावेळेला मदत करू शकत नाही, पण नानांचा जानकीवरती पूर्ण विश्वास असतो की नाही जानकी यातूनही आपल्याला मार्ग काढून वाचवणार आहे, कारण कुलूप किल्लीचं कोडं ती उलगडेल असे ते त्यांच्याच तोडक्या मोडक्या भाषेत आईंना सांगत असतात। आणि ही गोष्ट सारंग मात्र कान देऊन ऐकतो आणि थेट लगेचच ऐश्वर्याच्या कानावरती ही गोष्ट घालतो। ऐश्वर्याच्या ही गोष्ट लक्षात आहे की नक्कीच त्या कड्यामध्ये काहीतरी आहे, जेणेकरून नाना सतत त्या कड्याचा उल्लेख करत आहे, पण नेमकं काय आहे हे सारंग आणि ऐश्वर्या या दोघांनाही समजत नाही। तर आपल्याला दिसतं की इकडे जानकीला त्या कड्यावरती असलेला कोड मिळतो आणि त्या देवघराच्या बाजूला जो कुलूप असतं तो नंबर टाकून उघडते। आता या मंदिराच्या आतमध्ये जो गुप्त कुलूप होता त्यामध्ये बरंच काही जानकीच्या हाती लागणार आहे, कारण यामध्ये नानांनी खरी विल लपवून ठेवलेली असते, त्याचबरोबर खूप सारे दागिने आणि काही मालमत्तेची कागदपत्र जी ऋषिकेशच्या नावावर असणार आहेत अशा गोष्टी त्या तिजोरीमध्ये असतात आणि ही सर्व गोष्ट जानकीच्या हाती लागते। त्यातच रणदिवे कुटुंबावरती जे संकट आलेलं असतं, आशीर्वाद बंगल्यावरती सावकाराने जो धाबा बसवलेला असतो तो आईना फरफटत बाहेर काढत असतो, त्याच वेळेला जानकी तिथे येते आणि या रणदिवे कुटुंबावरती जे संकट आलेलं आहे ते पुरेपूर ती मागे हटवते। आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनीही मिळून हा राहता बंगला वाचवलेला असतो आणि म्हणूनच थाटामाटात त्यांचं पुन्हा एकदा या बंगल्यामध्ये आगमन होतं। अशा पद्धतीने जानकी हे दूर करताना आपल्याला दिसणार आहे, कारण ही सर्व प्रॉपर्टी ऐश्वर्याने सारंगच्या नावावर आहे असे खोटे सांगितलेले असते, परंतु खऱ्या विलवरती ही सर्व प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावर असते। आता याच गोष्टीचा फायदा जानकी घेते आणि आशीर्वाद बंगला वाचविते। आता यावरती ऐश्वर्या नक्की पुढे काय करेल पाहणे रंजक ठरेल। श्वान मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब